नमस्कार मित्रांनो, मी संतोष दुधाळ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, असं म्हटलं जातं की रागीट माणूस डेंजर असतो. परंतु मला असं वाटतं की रागीट माणसापेक्षा शांत दिसणारा माणूस खूप डेंजर असतो. कारण शांत माणूस जर एकदा बिघडला तर तो काय करेल हे सांगता येत नाही. कारण शांत माणसाचा राग हा रागीट माणसापेक्षा बेकार असतो. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर एक छोटीशी 1 मिनिटाची गोष्ट आहे, ती नीट ऐका. महात्मा गांधी राष्ट्रपिता, ज्यांना आपण अहिंसावादी म्हणतो, अहिंसावादी आहे आणि ज्यांनी अहिंसा आपल्याला शिकवली. ते शांत असायचे, नेहमी शांत दिसायचे, शांत बोलायचे. परंतु ते खूप रागीट होते, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ते कसं? ते ऐका. ज्यावेळेस महात्मा गांधी आफ्रिकेमधून भारतात आले आणि आल्यानंतर ज्यावेळेस ते रेल्वेने प्रवास करायचा होता त्यांना, त्यावेळेस ते रेल्वेमध्ये चुकून इंग्रजांच्या बोगीमध्ये बसले. त्यावेळेस एक इंग्रज अधिकारी आला आणि त्यांना धरलं महात्मा गांधींना आणि डब्याच्या बाहेर फेकलं. त्यांचे बॅग्स, त्यांचे जे काही वस्तू ते बाहेर टाकल्या. महात्मा गांधी उठले, शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि महात्मा गांधींना खूप राग आला. एवढा राग आला, की त्या रागामध्ये त्याला ते 2 ठोसा मारू शकत होते. परंतु ते त्यांनी नाही केलं. ते उठले, शांतपणे कपडे झटकले आणि त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हटले, "तू मला रेल्वेच्या डब्यातून बाहेर काढलं. एक दिवस मी तुला माझ्या देशातून बाहेर काढेल." आणि मित्रांनो, तो दिवस 15 ऑगस्ट 1947, ज्या दिवशी महात्मा गांधींना एका डब्यातून बाहेर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी बाहेर ढकललं होतं. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी महात्मा गांधींना अख्ख्या इंग्रजांना देशाच्या बाहेर हकललं. हा असतो शांततेचा राग. त्याच्यामुळे तुम्हाला राग आला तर तुम्ही शांत राहावा आणि कोणाच्या नादी लागू नका. कोणाच्या नादी लागा, पण शांत माणसाच्या नादी कधी लागू नका. कारण त्याचा राग खूप बेकार असतो. जसे की महात्मा गांधींनी इंग्रजांना आपल्या देशाच्या बाहेर हाकलून दिलं आणि आपल्या त्या बोगीतून बाहेर ढकलल्याचा बदला घेतला. धन्यवाद. संतोषची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये सांगा. थँक